मित्रांनो, बऱ्याच जणांचं एक कन्फ्युजन आहे की हॅवला आय-एन-जी कधी लावायचं आणि कधी लावायचं नाही. जसं आपण वाक्यामध्ये मित्रांनो हॅविंग म्हणत असतो ना, हॅविंग, तर ते हॅविंग कधी म्हणायचं आणि कधी नाही म्हणायचं, तर ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा की टू हॅव नावाचं एक क्रियापद आहे. याचा उपयोग सहाय्यकारी क्रियापद म्हणूनही केला जातो आणि मुख्य क्रियापद म्हणूनही केला जातो. तर टू हॅवचे जे आहेत मित्रांनो, ते दोन वेगवेगळे अर्थ निघतात किंवा दोन त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. एक अर्थ होतो मित्रांनो की एखादी गोष्ट जवळ असणे, म्हणजे ती आपल्या मालकीची असणे. आणि दुसरा अर्थ होतो मित्रांनो चहा, कॉफी, खाद्यपदार्थ घेणे, खाणे, पिणे किंवा एखादी गोष्ट करणे त्या बाबतीमध्ये, असा त्याचा अर्थ होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा हॅवचा उपयोग एखादी गोष्ट जवळ असणे असा होईल ना, तेव्हा हॅवला आय-एन-जी लावायचं नाही. आणि जेव्हा हॅवचा उपयोग या अर्थी होईल, घेणे, खाणे, पिणे, करणे, त्या अर्थी तुम्ही हॅवला आय-एन-जी लावू शकता. तर बघा, त्याचे काही एक्झाम्पल्स मी तुमच्यासमोर आणलेत. पहिलं एक्झाम्पल असं आहे की आय हॅव 2 कार्स. आता या ठिकाणी मी मालकी दाखवलेली आहे की माझ्याकडे 2 कार्स आहेत. ओके. आता हेच वाक्य जर समजा कोणी असं म्हणत असेल की आय एम हॅव्हिंग 2 कार्स, तर हे वाक्य ग्रॅमॅटिकली रॉंग आहे मित्रांनो. यू कांट से आय एम हॅव्हिंग 2 कार्स. ओके. जस्ट से आय हॅव 2 कार्स, आय हॅव 2 फ्लॅट्स वगैरे, जेवढ्या काही मालकीच्या गोष्टी आहेत त्या दाखवण्यासाठी तुम्ही याचा यूज करू शकता. त्याचप्रमाणे कधी कधी मित्रांनो आपली शारीरिक स्थिती जी आहे, म्हणजे आपल्याला होणारे जे काही किरकोळ आजार आहेत, ते पण आपण हॅवद्वारे व्यक्त करतो. जसं की आय हॅव अ कोल्ड, मला सर्दी झाली आहे. आय हॅव अ हेडॅक, माझं डोकं दुखतंय. किंवा आय हॅव अ कफ, मला खोकला आलाय किंवा मला खोकला झालाय. तर या अर्थी सुद्धा काय नाही करायचं मित्रांनो की हॅवला आय-एन-जी लावायचं नाही. जसं पहा, आय हॅव अ कोल्ड म्हणजे मला सर्दी झालेली आहे, हे वाक्य ठीक आहे. पण जर कोणी म्हणत असेल आय एम हॅव्हिंग अ कोल्ड, तर ते वाक्य मित्रांनो ग्रॅमॅटिकली रॉंग आहे. यू कांट से आय एम हॅव्हिंग अ कोल्ड. तुम्ही असं म्हणू शकत नाहीत. ओके. आता चला इकडे येऊयात की या ठिकाणी आपण हॅवचा उपयोग कसा करणार आहोत की एखादी गोष्ट घेणे, करणे, खाणे, पिणे या बाबतीमध्ये. जसं की पहा मित्रांनो, एक वाक्य तुम्हाला असं दिलंय की आय हॅव. आता या ठिकाणी इथे हॅवचा उपयोग माझ्याजवळ एखादी गोष्ट आहे या अर्थी झालेला नाहीये. तर या ठिकाणी हॅवचा जो उपयोग आहे तो एखादी गोष्ट घेणे, खाणे, पिणे या अर्थी झालेला आहे. जसं आय हॅव टी नाव, आता मी चहा घेतो किंवा आता मी चहा घेत असतो, हा टाइम झालेला चहा घ्यायचा. आय हॅव अ टी नाव. ओके. त्या अर्थी झालेला आहे. मग आता एखाद्याने समजा क्वेश्चन विचारला की सर, या वाक्यामध्ये आपण हॅवला आय-एन-जी लावू शकतो का? तर 100% तुम्ही हॅवला आय-एन-जी लावू शकता. इकडे बघा, आय एम हॅव्हिंग टी नाव. समजा एखाद्या फ्रेंडचा तुम्हाला कॉल आला, व्हॉट आर यू डुईंग नाव? आय एम हॅव्हिंग टी नाव. असं तुम्ही म्हणू शकता की मी आता काय करत आहे? चहा घेत आहे. हे वाक्य मित्रांनो ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. इथे तुम्ही हॅवला आय-एन-जी लावू शकता. आणखीन एक वाक्य पहा, आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट म्हणजे मी नाश्ता करत आहे. नाव पण ॲड करू शकता. व्हॉट आर यू डुईंग नाव? आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट नाव. तर आता मी नाश्ता करत आहे. तर इथं करणे या अर्थी हॅवचा उपयोग झालेला आहे. खाणे-पिणे, एखादी गोष्ट करणे या अर्थी जो उपयोग होत असेल, तर तुम्ही हॅवला आय-एन-जी लावू शकता. किंवा आय एम हॅव्हिंग लंच, मी लंच करत आहे. आय एम हॅव्हिंग डिनर, मी डिनर करत आहे. तर इथं या ठिकाणी एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा आणि आता तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे, ते कन्फ्युजन आहे, ते दूर झालेलं आहे. की हॅवला आय-एन-जी कधी लावायचं आणि कधी लावायचं नाही. तर लक्षात ठेवा मित्रांनो, एखादी गोष्ट जवळ असणे किंवा काही शारीरिक स्थिती दाखवायची असेल, तर त्या ठिकाणी हॅवला आय-एन-जी लावू नका. आणि एखादी गोष्ट तुम्ही करत असाल, खात असाल, पीत असाल, तर त्या ठिकाणी तुम्ही हॅवला आय-एन-जी लावू शकता. थँक यू व्हेरी मच.